जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण IPCचा सेक्शन्स टेस्ट नंबर 1 याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. त्याच्यापैकी प्रश्न क्रमांक 21, जो प्रश्न क्रमांक 21 दिलेला आहे तो नीट वाचून घेऊ. भारतीय दंड संहितेच्या कलम 498 अनुसार खालीलपैकी कोण आरोपी असतात? 498 जो आहे हा 498 स्पेशली दिलेला आहे प्रकरण 20A मध्ये. ठीक आहे, प्रकरण 20A. या प्रकरण 20A मध्ये स्त्रीवंती, ठीक आहे, स्त्रीला पतीच्या बाजूकडील नातेवाईक किंवा स्त्रीचा पती किंवा नवरा हे दोन लोक जर त्रास देत असतील आणि देण्याचे वेगवेगळे उद्देश असतात, ज्याच्यामध्ये शारीरिक त्रास असेल, मानसिक त्रास असेल, जर हा शारीरिक त्रास किंवा मानसिक त्रास जर दिला असेल आणि त्या स्त्रीला क्रूरपणे वागणूक दिली असेल तर याबद्दल क आणि ब आणि क म्हणजेच पतीच्या बाजूकडील नातेवाईक किंवा स्त्रीचा पती किंवा नवरा हे दोषी असतात. जनरली अशा ज्या केसेस होतात त्या हुंडा, ओके, किंवा रोख मागणी, लग्न झाल्यानंतरची रोख मागणी वगैरे या गोष्टींसाठी असतात. आता पत्नी म्हणजे स्त्रीच्या बाजूचे लोक कसे काय तिला त्रास देतील ना, बरोबर ना? स्त्रीच्या बाजूचे लोक कसे त्रास देतील, त्याच्यानुसार जर समजा एखादी स्त्री बळी पडली तर तो भाग येतो. मग त्यामध्ये क्रूरपणे वागणूक देणे, क्रूरपणे वागणूक देणे हे का दिली जाते किंवा कशासाठी दिली जाते, तर तिने आत्महत्या केली पाहिजे. म्हणजे आत्महत्येला किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं, आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं, किंवा तिला रोख मागणी तिच्याकडे केली जाते. रोख मागणी करणे, एक तर आत्महत्या करण्यासाठी तिला प्रवृत्त केलं जातं किंवा तिला रोख मागणी केली जाते. यामध्ये हे क्रूरपणाची वागणुकीचं तत्व त्या ठिकाणी येतं. किंवा तिला टोमणे मारले जातात, सिगरेटने तिला समजा तिला चटके दिले जातात. तर अशा ज्या गोष्टी असतात ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये येतात. आणि जर अशी या कलमाद्वारे जर दोषी आढळलं, या कर्माद्वारे जर दोषी आढळलं तर 3 वर्ष प्लस दंड असा शिक्षेचा भाग आहे. ठीक आहे. क्वेश्चन क्रमांक 22, भारतीय दंड विधानाच्या 511व्या कलमाप्रमाणे जन्मठेपेच्या गुन्ह्याच्या शिक्षेसाठी किती शिक्षा सांगितलेली आहे? हे जे कलम आहे ना, हे कलम प्रयत्न करणे या संदर्भाशी मिळतं जुळत आहे. म्हणजे प्रयत्न करण्यासंदर्भातले हे मिळतं जुळत आहे. गुन्ह्याचं स्वरूप काय असतं इथं? प्रयत्न करणे. प्रयत्न करणे. प्रकरण 23 मध्ये, प्रकरण 23च्या अँगलने हे दिले जातं. त्या प्रमाणात 1/4 शिक्षा म्हणजे जी मूळ शिक्षा असते, या मूळ शिक्षेच्या म्हणजे कुठली मूळ शिक्षा? जन्मठेपेच्या मूळ शिक्षेच्या 1/4 शिक्षा. तर हे विधान चुकीचं आहे. त्या प्रमाणात म्हणजे या प्रमाणात 1/2 शिक्षा म्हणजे निम्मी शिक्षा. 1/2 म्हणजे अर्धी शिक्षा, अर्धी शिक्षा. तर हे बरोबर आहे. आणि कारावासाच्या कमीत कमी मुदतीच्या निम्म्या इतकी शिक्षा. लक्षात घ्या, कमीत कमी मुदतीच्या नाही, इथं जास्तीत जास्त पाहिजे होतं. काय पाहिजे होतं? जास्तीत जास्त हवं होतं. आणि जास्तीत जास्त हवं होतं त्यामुळं ह्याचं उत्तर काय येईल? आपल्याला काय ओळखायला लावलं? किती शिक्षा सांगितलेली आहे? तर शिक्षा सांगितलेली आहे ब, त्या प्रमाणात 1/2 पेक्षा कमी. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर येईल 3. ह्याचं उत्तर येईल 3. तेव्हा प्रश्न 22 आणि या प्रश्न 22चं उत्तर 3. त्यानंतर प्रश्न 23, खालीलपैकी कोणत्या कृती भारतीय दंड संहितेच्या 1960 मधील कलम 509 अन्वये स्त्रीच्या विनयभंगाबाबत अपराध होतात? आता बघा, ज्यावेळेस तुम्हाला कलम दिले जातात ना, या कलमामध्ये काय गोष्टी अभिप्रेत आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं लक्षात ठेवायच्या. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती जायचं नाही.
बरेचदा विद्यार्थी त्यांना काय वाटतं, हा ते कदाचित असं असेल तसं असेल अशा गोष्टींवरती जास्त डिपेंड राहतात. आणि विद्यार्थी ज्यावेळेस तसं असेल असं असेल या गोष्टींवरती ज्यावेळेस तो डिपेंड राहतो ना, कुठं ना कुठंतरी त्या विद्यार्थी तिथं फसतो. जो कोणी एखादा शब्द किंवा आवाज अशा स्त्रीच्या कानावर पडेल अशा प्रकारे काढेल. स्त्रीला त्रास, समजा स्त्री रस्त्याने चालली असेल तर त्या स्त्रीच्या कानावर पडेल अशा पद्धतीने तिला काहीतरी बोललं, शिट्टी मारली किंवा असा काहीतरी आवाज काढायचा प्रयत्न केला तर तो एक प्रकारचा विनयभंग असतो. त्याच्यामुळे बरोबर आहे. तो काय असतो? एक प्रकारचा विनयभंग असतो, तर तो बरोबर आहे. ठीक आहे, तर तो काय ते बरोबर येतो. जो कोणी त्या स्त्रीचा हात पकडेल व तिच्याशी असभ्य वर्तन करेल, तर लक्षात घ्या, जो कोणी त्या स्त्रीचा हात पकडेल, हात पकडण्याची प्रोसेस किंवा हात पकडण्याची तरतूद ह्यात 509 मध्ये दिलेली नाही. विनयभंग यामध्ये हात लावणे किंवा टच करणे हा येत नाही. टच करणे, हात लावणे, तिला छेडणे हात लावून हे येत नाही. त्यामुळे तिच्याशी असभ्य वर्तन करणे हे ठीक आहे, पण हात पकडणे ही तरतूद याच्यामध्ये येत नाही. त्यामुळे ब या 509शी जुळत नाही. जो कोणी त्या स्त्रीच्या नजरेला पडेल असा हावभाव करेल. हावभाव ठीक आहे, हावभावामध्ये टच होते का? नाही होत. तसा हावभाव करेल, तिच्या नजरेला पडेल अशा पद्धतीने तिला विभिस्त प्रकारचा हावभाव करेल, तर ही गोष्ट विनयभंगामध्ये येते. त्यामुळे अ आणि क या ठिकाणी मॅच होतात. त्यामुळे 23चं उत्तर किती असणार? 23चं असणार 3. ठीक आहे. स्त्रीला स्पर्श होईल असा या कलमामध्ये कुठेही तरतूद दिलेली नाही. आणि विनयभंग स्त्री पण करू शकते, पुरुषही करू शकतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. एक मिनिट. प्रश्न क्रमांक 24 काय दिलाय? तर प्रश्न क्रमांक 24 फौजदारी पात्र धमकी, म्हणजे त्याला आपण म्हणू धाक दपटशा बद्दल भारतीय दंड भादवीच्या टिंबटिंब कलमाप्रमाणे शिक्षा दिलेली आहे. कोणत्या तरतुदीनुसार शिक्षा दिलेली आहे? 504, 503, 505 की 506? तर याच्यामध्ये उत्तर आहे 506. 506 मध्ये जर पहिला अपराध असेल, ठीक आहे, 506 मध्ये जर पहिला अपराध असेल तर 2 वर्ष प्लस दंड किंवा दोन्ही. आणि जर सेकंड अपराध असेल तर 7 वर्ष, ओके, दंड प्लस दोन्ही. इथे एक तरतूद सांगायची राहिली. विनयभंग जर केला तर विनयभंगासाठी 7 वर्ष साधा कारावास, ओके, प्लस दंड ही तरतूद दिलेली आहे. आणि दखलपात्र जामीनपात्र आहे. ठीक आहे. प्रकरण 22 रिलेटेड येतो. जेवढं एक्सप्लेनेशन मी करून द्यायचा प्रयत्न करेल तेवढा मी करतोय. तुम्ही पण बाकीचे पॉइंट काढत चला. फौजदारी पात्र धमकी धाकदपटशाबद्दल 506 मध्ये तरतूद देण्यात आलेली आहे. तर ही त्या 506 मधली शिक्षा आहे. 505 तुमच्या सिलेबसला आहेच नाही. ठीक आहे. 503 तुमच्या सिलेबसला आहे नाही. 504 मध्ये शांतता भंग करण्याच्या उद्देशाने, ओके, शांतता भंग करणे, थोडक्यात भंग करणे या संदर्भात 2 वर्ष किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही ही शिक्षा आहेत. तुमचे जे सिलेबसचे सेक्शन्स आहेत ते एवढेच आहेत, हे बाकीचे नाही, हे सोडून द्या. क्वेश्चन नंबर 25. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 संबंधी खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. या कलमाप्रमाणे आता 494 जे दिलेलं आहे तो काय दिलेला आहे? तो पती किंवा पत्नी हयात असतानाच्या काळामध्ये पुन्हा, ओके, काय करणे? विवाह करणे, म्हणजे 2 लग्न करणे. ओके, त्याला काय म्हणलं जातं? बिगॅमी. या संदर्भात मार्गदर्शन करणारे हे कलम आहे 494. जे 494 येते प्रकरण 20 शी संदर्भात,
ठीक आहे. या कलमाप्रमाणे नवरा अगर बायको दोघेही अपराधी होऊ शकतात. बायकोने सुद्धा नवरा हयात असताना दुसरं लग्न केलं तर ती सुद्धा तेवढीच अपराधी, आणि नवऱ्यानेच बायको असताना दुसरं लग्न केलं तर ते सुद्धा अपराधी. या कलमाप्रमाणे अपराधाचे वर्गीकरण जे आहे ना ते जमीन पात्र आणि दखलपात्र स्वरूपाचे आहेत. तर दखलपात्र स्वरूपाचे ते नाहीये. इथे काय पाहिजे होतं, तर अदखल पात्र स्वरूपाचे आहे. त्याच्यामुळं ब विधान चुकीचं आहे. योग्य विधान ओळखायला सांगितलं तुम्हाला, तर तुमचं योग्य विधान काय या ठिकाणी, केवळ अ. केवळ अ. लक्षात ठेवा, या संदर्भात जी शिक्षा दिलेली आहे ना, ही शिक्षा दिलेली आहे 7 वर्ष प्लस दंड. शिक्षा दिली 7 वर्ष प्लस दंड. क्वेश्चन क्रमांक 26. भारतीय दंड संहितेच्या कलम 498 द्वारे विवाहित स्त्रीला फूस लावून अगर घेऊन जाणे याबाबत कोणती शिक्षा योग्य आहे? 498 द्वारे, ओके, 498 द्वारे परत तिथंच आपण येतो. ठीक आहे, 498च्या सेक्शन मध्ये या ठिकाणी 2 वर्षापर्यंतचा कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही हे उत्तर आहे. हा ठीक आहे, हा कसा आहे, हा दखलपात्र आणि जामीनपात्राची संदर्भात आहे. राईट, दखलपात्र किंवा जामीनपात्राच्या संदर्भात येतो. आणि उद्देश आहे गुन्हेगारी. ठीक आहे, विवाहित स्त्रीला, ओके, उद्देश गुन्हेगारी या रिलेटेड आहे. बाकी इकडे फसवल्या फसवेच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, रिलेटेड फक्त ही शिक्षा लक्षात ठेवा. 27. IPC मधील कोणत्या अनुच्छेदामध्ये खोटे हिशोब लिहिणे, नष्ट करणे, बदलणे, खोट्या नोंदी करणे, गाळणे वगैरेचे कृत्य सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हे संदर्भात स्टार्ट होतो तुमचा कधी, तर प्रकरण 1800. प्रकरण 18 या रिलेटेड आहे. ठीक आहे, याचं उत्तर येते 477 अ. 477 अ. तर 477 अ मध्ये पर्टिक्युलरली हे जे कलम आहे ते 1895 मध्ये ऍड करण्यात आलं होतं. कधी ऍड करण्यात आलं होतं? 1895 मध्ये ऍड करण्यात आलं होतं. ठीक आहे, ज्याच्यामध्ये शिक्षा दिलेली आहे, ठीक आहे, 7 वर्षापर्यंत किंवा दंड किंवा दोन्ही. 7 वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही. 1895 मध्ये हे ऍड केलं होतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, या संदर्भातली ही खूप इम्पॉर्टंट अशी पॉइंट्स आहेत. या संदर्भातले हे इम्पॉर्टंट काही असे पॉइंट आहेत. राईट, नेक्स्ट क्वेश्चन 28. क ला गैरहानी व्हावी या हेतूने ब ने क ची अंगठी नाल्यात फेकली. इथं ब ने कोणता गुन्हा केलेला आहे? इथं ओके, इथं ब ने कोणता गुन्हा केलेला आहे? या ठिकाणी जे संबंधित कलम या ठिकाणी आहे किंवा या संदर्भातलं जे कलम आहे ते आहे 425. संबंधित कलम 425. या ठिकाणी उत्तर येतं अपकृती. बघा, क ला गैरहानी व्हावी या हेतूने ब ने क ची अंगठी नाल्यात फेकून दिली, त्याला ती सापडावी नाही म्हणून. या ठिकाणी त्यांनी काय केलेली, त्याची अपकृती. ओके, ब ने कोणता गुन्हा केलाय? अपकृतीचा. म्हणजे क ला गैरहानी व्हावी, गैरहानी व्हावी या उद्देशाने जेव्हा गुन्हा केला जातो त्याला अपकृती असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? अपकृती. गैरहानी संदर्भातली जी तरतूद आहे ही दिलेली आहे आर्टिकल 23 च्या रिलेटेड. आर्टिकल 23 च्या रिलेटेड. आर्टिकल 24 मध्ये, आर्टिकल 24 मध्ये अप्रामाणिकपणा या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. लक्षात, अप्रामाणिकपणा या संदर्भातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर अपकृती बद्दलच्या IPC मधील ज्या तरतुदी आहेत त्या 429 च्या रिलेटेड येतात. 429 4 या संदर्भात या गोष्टी येतात. आगळीक करणे, अपकृती करणे म्हणजेच काय, तर आगळीक करणे. आगळीक करणे या संदर्भातल्या तरतुदी या ठिकाणी येतात. ठीक आहे, विश्वासघात ही जी टर्म या ठिकाणी मी दिलेली आहे, ही विश्वासघात टर्म 405 IPC सेक्शन्स मध्ये येतात. अन्यायाने विश्वासघात करणे. ठीक आहे, तर फसवणूक ही 400
415च्या संदर्भात येते. फसवणूक 415च्या संदर्भात येते. हे बेसिक पॉइंट लक्षात ठेवा. ऑप्शन्स वेज पण जा. कधी कधी काय काय ऑप्शन्स मध्ये आपल्याला खेळत नाही बसायचं, कारण की हे कलमांचा भाग आहे. पुढे तुम्हाला शीर्षक तुम्ही सगळे पाठच करताय, त्यात काय सांगण्याजोगं काय विशेष नाहीये. ह्या संकल्पना मात्र खेळायच्यात. इथून पुढे लक्षात ठेवा, संकल्पनांवरती जास्त भर द्या. जर तुम्ही संकल्पनांना जास्त भर दिलं, तुम्ही संकल्पनांवरती खेळत राहिले, तर ते तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट होऊन जाईल. त्यामुळे संकल्पनांचा भाग तुमचा कव्हर झाला पाहिजे. प्रश्न क्रमांक 29. क इच्छापूर्वक याचे घर नष्ट करण्याच्या उद्देशाने स्फोटक पदार्थ असलेली बॅग त्या घराजवळ ठेवतो. या परिस्थितीशी संबंधित खालील विधाने पडतात. आता ही जी परिस्थिती दिलेली आहे 29ची, या संबंधितलं कलम जे आहे ते 436 आहे. किती आहे? 436 कलम आहे. 436 लगेच लक्षात आलं पाहिजे की तिथं तुम्हाला विधानांमध्ये काय दिलेले? 432 आहे. त्यामुळं क विधान हे इथलं इथं लगेच चूक होते. ठीक आहे, क विधान लगेच काय होते? चूक होते. जन्मठेप 10 वर्ष अगर जन्मठेप प्लस दंड अशी कडक शिक्षा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. कने गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, पण जो आपसात मिटवता येतो. तर मित्रांनो, इथं आपसात मिटवता येत नाही, हा येत नाही. गंभीर स्वरूपाचा गुन्हा सहसा आपसात मिटवता येत नाही. नॉर्मल स्वरूपाचे जे गुन्हे असतात ते सहसा आपसात मिटवले जातात. त्यामुळे क सुद्धा चुकीचं आहे. अचूक विधान ओळखायला सांगितलं तुम्हाला. अचूक विधान ओळखायचे म्हणजे यातली त्या परिस्थितीशी संबंधित असलेली अचूक विधाने, म्हणजे आर्टिकल 436 रिलेटेड असलेली विधाने. तर आर्टिकल 436 ची असलेली जी विधाने आहेत त्याच्यामध्ये क ने दखलपात्र गुन्हा केला असून हा सत्र न्यायालयाकडे वर्गण्याजोगा आहे. तर दखलपात्र गुन्हा आहे का हा? तो हो आहे. ठीक आहे, हा दखलपात्र गुन्हा आहे. अजामीन पात्र पण आहे. अजामीन पात्र गुन्हा सुद्धा या ठिकाणी येतो. 436. ओके, 436 चा पॉइंट लक्षात ठेवा. मग व्हॉट इज 432? तर 432 ही भानगड काय नक्की, एक्झॅक्टली काय 432 चा पाठ? तर 432 येतं सार्वजनिक निचरा किंवा गटारे खराबी करून आगळीक करणे. इथं काय येते? आगळीक करणे. पण कशाची आगळीक करणे? सार्वजनिक कचरा पसरवणे. सार्वजनिक कचरा पसरवणे. गटार जे आहे हे गटार, सार्वजनिक कचरा यांचा भाग कव्हर करणे. सार्वजनिक कचऱ्याचा भाग या ठिकाणी कव्हर करणे किंवा खराबी करून त्याची आगळीक करणे. कव्हर करणे म्हणजे खराब करणे. या संदर्भात 432 आहे. ओरिजिनल आहे हे प्रश्न क्रमांक 29 436च्या रिलेटेड. इथपर्यंतचा पॉईंट लक्षात आला. अचूक विधाने कोणते आहेत? अचूक विधाने फक्त केवळ त्याच्यामुळे आन्सर काय येईल? 2. एवढंच फक्त बरोबर आहे. हे पॉइंट नीट लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 मध्ये क ला म ने बलप्रयोग करून मुंबईतून दिल्लीला जाण्यास भाग पाडले. येथे म ने भारतीय दंड संहितेच्या कोणत्या अनुच्छेदान्वये कोणत्या स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे? कोणत्या अनुच्छेदान्वये कोणत्या स्वरूपाचा गुन्हा? थोडासा मी पॅटर्न बदललेला आहे क्वेश्चनचा, हे लक्षात घ्या. हे सगळे प्रश्न मीच काढतोय. हे आत्ताचे 10 प्रश्न तुमचे होणार आहेत. जुने माझ्याकडचे जे 7 प्रश्नपत्रिका आहेत ते आपण बघू पुढे, जर समजा तुमची ऍड लवकर निघाली. कारण की हे सगळे 10 प्रश्न कव्हर करायला मला कमीत कमी 2 महिने तरी लागणार आहेत. 2 महिने तुमच्यासाठी ही सगळ्यात महत्वाची आणि माझ्यासाठी सगळ्यात जास्त परिश्रमाची असलेली ही बॅच. खरंच सांगतो, हे प्रश्न काढणं, त्याला तुम्हाला सांगणं, त्याचं सेट करणं, त्याच्यावरती करेक्शन्स करणं, परत रिवाइज करणं, त्याच्यावरती परत एक्सप्लेनेशन काढणं, ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला घेणं, त्यासाठी लागते मेहनत. आणि ह्या मेहनतीमुळेच तुम्हाला मी सांगितलेलं आहे की किरण गुरुजी नावाच्या चॅनलवरती तुम्ही या मेहनतीचं फळ आम्हालाही भेटलं पाहिजे, असं आमची अपेक्षा असतेच ना थोडीफार. आणि पोलिसांसाठी हे काम करतोय त्यामुळे आम्हाला तर एक चांगलं वाटतंय, राईट. तर कोणत्या अनुच्छेदान्वये कोणत्या स्वरूपाचा गुन्हा केला? तर 30चं जे उत्तर आहे, ओके, हे 30चं उत्तर येतं. तर इथं पाठलाग करणे असं येईल का? नाही. तर 30 मध्ये तर उत्तर काय येतं? तर 362 अन्वये अपहरण करणे. मुंबईतून दिल्लीला जाण्यास भाग पाडले ना, भाग पाडले. मुंबईतून दिल्लीला जाण्यास काय केले? भाग पाडले. म्हणजे काय केले? थोडक्यात अपहरण. अपहरण या गोष्टी कॅटेगरीमध्ये हा सेक्शन येतो. कशामध्ये येतोय? तर अपहरण या कॅटेगरीमध्ये येतोय. मग आता बाकीचे सेक्शन्स कव्हर करून घेऊया. ठीक आहे. 354D अन्वये स्त्रीचा पाठलाग करणे.
जेव्हा स्त्रीचा पाठलाग केला जातो, ठीक आहे, स्त्रीचा पाठलाग करणे, पहिला जर गुन्हा असेल, पहिला गुन्हा, तर 3 वर्ष प्लस दंड, 3 वर्ष प्लस दंड, दखलपात्र आणि जामीनपात्र, ठीक आहे. आणि सेकंड असेल तर 5 वर्ष प्लस दंड. पाठलाग करणे, स्त्रीचा पाठलाग करणे, याच्यात अपवाद वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी पुढे दिलेल्या पण आहेत. आर्टिकल 361 अन्वये कायदेशीर रखवालीतून चोरून नेणे, ठीक आहे, कायदेशीर रखवालीतून चोरून नेणे म्हणजे कायदेशीर पालकाच्या ताब्यातून घेऊन जाणे. कायदेशीर रखवालीतून घेऊन चोरून नेणे, त्याच्यासाठी जर स्त्रीचा विचार केला तर स्त्रीसाठी 18 वर्ष, आणि जर पुरुष असेल तर, ओके, पुरुष असेल तर 16 वर्ष, आणि जर मनोविकल व्यक्ती असेल तर वर्ष, वयाची अट नाही, वयाची अट नाही. स्त्री असेल तर 18 वर्ष, पुरुष असेल तर 16 वर्ष, मनोविकल व्यक्ती असेल तर वयाची अट नाही. या तरतुदी लक्षात ठेवा, ठीक आहे, या तरतुदी लक्षात ठेवा. अपनयन, ठीक आहे, आता येऊ आपण अपयन, ठीक आहे. हा, इथे एक पॉइंट आणखी लायला, कायदेशीर रखवालीतून पळून नेणे, आर्टिकल 361 ची शिक्षा कलम जी आहे, ही शिक्षा कलम 363 दिलेली आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये 7 वर्ष प्लस दंड ही त्याची शिक्षा आहे. आता आपण येऊ अपनयनमध्ये. अपनयनामध्ये, ठीक आहे, अपनयनामध्ये भारतात ह्याच्यात 2 प्रकार पडतात. यात किती पडतात? 2 प्रकार पडतात. अपनयन म्हणजे थोडक्यात किडनॅपिंग, ठीक आहे. भारतात अपनयन करणे, ठीक आहे, आणि दुसरा कायदेशीर पालकाच्या देखरेखीतून, ओके, देखरेखीतून अपनयन करणे, ठीक आहे, देखरेखीतून अपनयन करणे. इथं तसं काय आहे का? क ला यम म ने बलप्रयोग करून नेलेले, तर बलप्रयोग हा जो शब्द आला ना, बलप्रयोग, तो बलप्रयोग आला अपहरणामध्ये, आणि म्हणून याचं उत्तर काय येईल? 4. बलप्रयोग हा भाग अपहरणामध्ये येतो. प्रश्न क्रमांक 31, आयपीसीच्या कलम 300 अन्वये खून या संज्ञेत कशाचा समावेश होतो? खून असे कृत्य जे जीव घेण्याच्या इराद्याने केले असेल. बघा, जीव घेण्याच्या इराद्याने केले असेल तर तो खून होतो. इरादात जीव घेण्याचा आहे म्हणल्यावर तो खून होणार. असे कृत्य घडले ज्यामध्ये दैवयोगाने दुसऱ्या एखाद्या मनुष्याचा जीव घेतला. दैवयोग या ठिकाणी येत नाही, त्याच्यामुळे ब विधान आपल्याशी जुळत नाही. अशा इराद्याने शारीरिक दुखापत केली जाते, ती दुखापत निसर्ग नियमाप्रमाणे मृत्यू येण्यास पुरेशी आहे. इरादा असतो ना शारीरिक दुखापत करण्याचा, अशा पद्धतीने मारलं जातं, अशा पद्धतीने मारलं जातं की पुढचा जीव गेला पाहिजे. तर या पद्धतीने जर विचार केला 3चा, तर या ठिकाणी आपल्याला काय विचारले? तर संज्ञेत कशाचा समावेश होतो? तर संज्ञेमध्ये अ चा समावेश होतो, क चा समावेश होतो, आणि याचा मुळच याचं उत्तर येतं अ आणि क, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता 302 नुसार कोणाची शिक्षा दिलेली आहे, आणि ही शिक्षा दिलेली अशा वेगवेगळ्या शिक्षात, पण मृत्यू येईपर्यंत, ओके, मृत्यूदंड दिलेला आहे, मरेपर्यंत मृत्यूदंड. ठीक आहे, लक्षात घ्या. लक्षात. आणि हे जे दैवयोगाने जे विधान दिलेलं आहे ब, हे ब विधान 299 सदोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवध या रिलेटेड आहे. 299 जे भाग आहे तो सदोष मनुष्यवधाच्या बाबतीत आहे, त्याच्यामुळे अ आणि क ह्या गोष्टी मॅटर करतात. प्रश्न क्रमांक 32, लोकसेवक म्हणून एखाद्याला कोणत्याही विषयासंबंधी माहिती पुरवण्यास कायद्याने बांधलेला आहे, आणि तो माहिती खोटी असल्याचे त्यास माहिती असूनही अशी माहिती खरी म्हणून पुरविल, त्याला काय शिक्षा असेल? ठीक आहे, तर या 32च्या रिलेटेड गोष्टी सांगा. संबंधित कलम 177 आहे. ओके, संबंधित कलम, माझं काम आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणे. 177. तर 32 नुसार
ओके, 32 नुसार जर ह्या गोष्टी केल्या तर 6 महिन्यापर्यंतचा, 32 नुसार जर फोकस ठेवला तर 6 महिन्यापर्यंतचा साधा कारावासाची शिक्षा आहे, सोबत सोबत 1000 रुपयाचा दंड, 1000 रुपयाचा दंड किंवा दोन्ही, 1000 रुपयाचा दंड किंवा दोन्ही अशी ही शिक्षा देण्यात आलेली आहे. ठीक आहे, 6 महिन्याचा भाग. तर या बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. परंतु एक लक्षात ठेवा, आणखी एक महत्वाचा भाग आहे की ही जी शिक्षा आहे ती सर्वसाधारण गुन्ह्यासाठी आहे. जर सर्वसाधारण काही अपराध वगैरे केला असेल किंवा सर्वसाधारण माहिती लपवली असेल किंवा लपवण्याचा प्रयत्न केला असेल तर ही गोष्ट आहे. पण अपराधासाठी जर ह्याचा वापर केला गेला असेल, एखादा अपराध घडून येण्यासाठी, अपराध घडवून आणण्यासाठी जर समजा दोषी आढळला, अपराध घडवून आणण्यासाठी, तर 2 वर्ष प्लस दंड किंवा दोन्ही, 2 वर्ष प्लस दंड किंवा दोन्ही, 2 वर्ष प्लस दंड, प्लस नाही किंवा दंड प्लस दोन्ही अशा स्वरूपाच्या शिक्षा या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे, हे आहे प्रश्न क्रमांक 32. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33. भारतीय दंड संहितेच्या कलम 180 संबंधी खालील विधाने तपासा. एखादे लेखी कथन केल्यानंतर त्याच्यावर लोकसेवकाने त्याची सही मागितली आणि तसा अधिकार लोकसेवकाला असतो तर सही देण्याचे नाकारले तर या कलमाप्रमाणे अपराध आहे. 180 संदर्भातल्या तरतुदी तुम्हाला बघायच्यात, बरोबर, 180 संदर्भातल्या. तर लक्षात घ्या, 180 मध्ये लोकसेवकाने, ओके, लोकसेवकाला समजा एखादं लेखी कथन केलेलं आहे पण लोकसेवकाने त्याची सही मागितली तर माणसाची, जो तिथं ते कथन घेऊन आलेलं आहे, आणि तसा अधिकार त्या लोकसेवकाला आहे सही मागायची, पण सही देण्याचं त्याने जर नाकारलं, कोणी नाकारलं, त्या माणसानं, एखाद्या माणसानं जर सही देण्याचं नाकारलं तर तो एक प्रकारचा अपराध आहे. ठीक आहे, तर हे विधान बरोबर आहे 180 नुसार. या अपराधाची 3 महिन्यांपर्यंतची सश्रम कारावास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा आहे. तर लक्षात घ्या, सश्रम कारावास या ठिकाणी नाही, इथे काय आहे, साधा कारावास. कुठला कारावास आहे, साधा कारावास. त्याच्यामुळे साधा कारावासाच्या बेसिक म्हणजे ह्या गोष्टी लक्षात ठेवा, साधा कारावास आहे. सो या ठिकाणी विधान अ बरोबर आहे. काय आहे, विधान अ बरोबर. हे मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, अविधान बरोबर आहे. तर कुठं ना कुठेतरी हे पॉइंट्स लक्षात ठेवा, हे खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे, हे महत्वाचे आहेत. साधा कारावास, अदखलपात्र आणि जामीनपात्र असे हे स्वरूप आहे 180चं. आता पुढं प्रश्न क्रमांक 34. खालील अचूक जोडी ओळखा. अचूक म्हणजे काय, अचूक म्हणजे तुम्हाला बरोबर ओळखायचे, म्हणजे बाकीच्या थोड्याशा जोड्या कशा आहेत, चुकीच्या दिलेल्या आहेत, तुम्हाला अचूक जोडी ओळखायची. ठीक आहे, तुम्हाला काय ओळखायचे, तर अचूक जोडी ओळखायची. तर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत बघा. आर्टिकल 332 लोकसेवकाला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे. ठीक आहे, इच्छापूर्वक काय करणे, दुखापत पोहोचवणे. तर हे विधान बरोबर आहे. या संदर्भात, ओके, या संदर्भात 3 वर्ष, या संदर्भात 3 वर्ष किंवा दंड किंवा दोन्ही, आणि महाराष्ट्राच्या रिलेटेड 5 वर्ष प्लस दंड किंवा दोन्ही अशा शिक्षा आहे. महाराष्ट्राच्या रिलेटेड असलेल्या शिक्षा जरा थोड्या वाढून आहेत. ओके, महाराष्ट्राच्या रिलेटेड असलेल्या शिक्षा कशा आहेत, वाढून आहेत. ठीक आहे. 186 लोकसेवकाला सार्वजनिक कार्य पाडण्यापासून इच्छापूर्वक अटकाव करणे. आता इथं काय दिलेलं आहे, अटकाव करायचा प्रयत्न केलेला आहे. काय करायचा प्रयत्न केलेला आहे, तर अटकाव करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, अटकाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यासाठी शिक्षा आहे 3 महिने कोणताही कारावास, ओके, किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही. सिंपल आहे, अवघड काही नाहीये. अशा पद्धतीने अटकाव या ठिकाणी करायचा आहे. तो भाग या ठिकाणी कव्हर करून दिलेला आहे. अटकाव करण्यासंदर्भातलं कलम 186. 353 लोकसेवकाला त्याची कर्तव्य पार पाडण्यास धोक्याने परावृत्त करण्यासाठी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे. लक्षात घ्या, इच्छापूर्वक जबर दुखापत 353.
या 353 मध्ये ठीक आहे, जबर दुखापत पोहोचवणे ही तरतूद दिलेली आहे का? ही दिलेली आहे का? तर ही तरतूद दिलेली नाही. म्हणून 34 मध्ये जबर दुखापत हा भागच येत नाही. म्हणजे 353 मध्ये जबर दुखापतीची तरतूदच होत नाही. हा, अंगावर धावून जाणे इथपर्यंत ठीक आहे, जबर दुखापतीची तरतूद नाही. ह्या कलमामध्ये अंगावर धावून जाणे एवढं गोष्ट सुद्धा अभिप्राय आहे. एकदम जबर दुखापत देणे ह्या तरतुदी तिथं दिल्या गेलेल्या नाही. ठीक आहे, 2 वर्ष. ओके, 2 वर्ष या संदर्भातली शिक्षा किती आहे? 2 वर्ष प्लस दंड किंवा दोन्ही. पण महाराष्ट्राच्या रिलेटेड 5 वर्ष. महाराष्ट्राच्या रिलेटेड 5 वर्ष प्लस दंड प्लस दोन्ही. 5 वर्ष प्लस दंड प्लस दोन्ही या तरतुदी दिलेल्या आहेत. तर 353 बघा, ह्या अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? फोडाफोडी करायची. हे सगळ्या फोडाफोडीच्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ म्हणजे टेस्ट दिली जाईल. टेस्टच्या 2 दिवसानंतर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी केल्या जातील. बरेचसे विद्यार्थी टेस्ट जॉईन करतात, तुम्ही पण पटापट जॉईन करून घेतलं तर बेटर राहतील. माझा प्रयत्न हाच आहे की डिपार्टमेंटचा एक नवीन ट्रेंड जो मेन्समध्ये आलेला आहे तो नवीन ट्रेंड तुमच्या समोर घेऊन यायचा आणि आपल्या पूर्णपणे 10 प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या 10 प्रश्नपत्रिकांचं एक्सप्लेनेशन आपल्याला याच पद्धतीने करायचं. पण मी तुम्हाला एक आणखी गोष्ट सांगतो मित्रांनो, प्रश्न झाल्यानंतर प्रश्नपत्रिका झाल्यानंतर एक्सप्लेनेशन करायला आम्हाला सुद्धा वेळ लागतो. तर कधी कधी घाई गडबडीमध्ये नवीन प्रश्न बनवणे, प्रश्नपत्रिका बनवणे, परत त्याचं एक्सप्लेनेशन काढणे, ह्याच्या प्रोसेसमध्ये पुढचे 2 महिने जाणार आहेत. तर पुढे मागे होऊ शकते आणि 2 महिन्यात कुठली तुमची एक्झाम तर लगेच होणार तर नाहीये, 2 महिन्यात तर नाही होणार. त्याच्यामुळे तुमचा आरामशीर ह्या टेस्ट सिरीज सिस्टमॅटिक पद्धतीने कव्हर होतील. घाई जर आम्ही टेस्टमध्ये केली प्रश्न काढायचे तर क्वेश्चन्सचा स्टँडर्ड एकदम डाऊन होऊन जाईल आणि मला तो नाही करायचा. कारण की केजी नावाचा जो ब्रँड आहे आमचा, हा केजी नावाचा ब्रँड आता आम्ही कमी तर नाही करणार. आता इथून पुढे सगळ्या गोष्टी तुमच्या हाय लेवलवरती आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. एका विशिष्ट रस्त्यावरून धार्मिक मिरवणूक जाता कामा नये असा आदेश जारी करण्याचा अधिकार असलेल्या लोकसेवकाने ओके असा आदेश जारी केला. ठीक आहे, असा आदेश जारी केला. चलो, आता याच्यानुसार काय येईल? आपल्याला एका लोकसेवकाने असा आदेश जारी केला की धार्मिक मिरवणूक त्या ठिकाणी जाता कामा नये. जर त्या आदेशाची जाणीवपूर्वक एखादा इसम अवज्ञा करत असेल तर तो इसम भारतीय दंड संहितेच्या भारतीय दंड संहिता 1860च्या कोणत्या अनुच्छेदाद्वारे अपराधी होईल? कोणत्या? अपराधी होईल. तर या ठिकाणी एक पॉइंट लक्षात ठेवा. ओके, या ठिकाणी हे जे कलम आहे ते कलम आहे 188 अवज्ञा. ठीक आहे, अवज्ञा करणे. जर अशी अवज्ञा केली आणि ह्या अवज्ञामुळे जर एखादं धोका निर्माण झाला, अवज्ञामुळे जर धोका निर्माण झाला, अवज्ञा केली आणि अवज्ञामुळे जर धोका निर्माण झाला तर 1 महिना किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही, 1 महिना 500 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा असेल. काय असेल? अशी शिक्षा असेल. जर या अवज्ञेमुळे मानवी जीवाला धोका निर्माण झाला, काय झाला? तर मानवी जीवाला धोका निर्माण झाला तर 6 महिने 1000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होईल. अनुच्छेद 189 हा तुमच्या सिलेबसलाच नाहीये. 186 जो आहे तो वरतीच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं. 186 द्वारे लोकसेवकाने सार्वजनिक कार्य पार पाडण्यामध्ये इच्छापूर्वक अटकाव करणे, इच्छापूर्वक अटकाव करणे या संदर्भातलं कलम 186 इच्छापूर्वक अटकाव करण्याचे तरतुदी, ज्याच्यामध्ये 3 महिना कोणताही कारावास किंवा दंड किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही अशी तरतुदी येतात. 187 मध्ये 187 च्या अँगलनी ठीक आहे
सहाय्य करणे किंवा सहाय्य देणे. ओके, सहाय्य न देणे, सहाय्य न देणे या संदर्भातल्या तरतुदी. म्हणजे थोडक्यात काय, तर लोकसेवकाला टार्गेट करून, लोकसेवक जो आहे या लोकसेवकाला टार्गेट करून वेगवेगळ्या स्वरूपाची कलम दिलेली आहेत. म्हणजे लोकसेवकाला आपण असं इथं समजा लोकसेवक लिहिलं तर लोकसेवकाला इच्छापूर्वक अटकाव करणे 187, लोकसेवकाला सहाय्य न देणे 187 आणि लोकसेवकाने दिलेला आदेश न पाळता त्याची अवज्ञा करते 188. कुठेतरी 186, 187, 188 हे जे कलम आहेत ना, हे कलम तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. इथं जोड्या लावासारखे प्रश्न येण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळे हे पॉईंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे. यादी तुम्हाला दिलेली, यादी 1 त्याचे काही अनुच्छेद आणि यादी 2 त्याच्या काही असलेल्या तरतुदी. अनुच्छेद 179, या 179 नुसार काय दिलेलं आहे, तर 179 नुसार लोकसेवकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना त्याची उत्तरे देण्यास नकारले. ओके, त्याची उत्तरे देण्यास जर नकारले, लोकसेवकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असताना त्याची उत्तरे देण्यास नकारले. ठीक आहे, तर 6 महिन्याचा साधा कारावास, 6 महिन्याचा साधा कारावास इथपर्यंतची शिक्षा होऊ शकते किंवा 1000 रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होतील. अ3, तर अ3 कुठे, या ठिकाणी जवळपास सगळीकडेच अ3 आहे. ठीक आहे. त्यानंतर 191 नुसार खोटा पुरावा देणे. जर खोटा पुरावा दिला, ठीक आहे, न्यायालयीन कार्यालयामध्ये किंवा न्यायालयीन कार्यकक्षेच्या भागात दिला तर 7 वर्ष, ओके, 7 वर्ष प्लस दंड अशी शिक्षा आहे. आणि सर्वसाधारण दिला, सर्वसाधारण तर 3 वर्ष प्लस दंड अशी शिक्षा आहे खोटा पुरावा दिला तर. 187 मध्ये आता थोड्या वेळापूर्वीच 187चा भाग दिला होता, सहाय्य न देणे. ठीक आहे. लोकसेवकाला 187चा सेक्शन काय, तर 4, लोकसेवकाला सहाय्य देणे कायद्याने बंधनकारक असताना सहाय्य देण्याचे टाळणे. ठीक आहे. तर सर्वसाधारण परिस्थिती असेल तर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये 1 महिना किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होईल. परंतु न्यायालयाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत किंवा न्यायालयाने अंमलबजावणी करायला सांगितली होती परंतु अंमलबजावणी केली नाही, ओके, तर 6 महिने 500 रुपये दंड. न्यायालयाच्या अंमलबजावणीत सहाय्य केलं नाही तर 6 महिने किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही या शिक्षा होतील. हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवा. आणि 233 नकली नाणी तयार करणे, नकली नाणे तयार करण्यासंदर्भात 3 वर्ष प्लस दंड या शिक्षा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामुळं याचं जे आन्सर येईल ते येईल 4. याचा आन्सर काय येईल 4. 37 भारतीय दंड संहिता 1960च्या अनुच्छेद 224 मधील तरतुदींचा जर विचार केला तर यातील आरोपीला कायदेशीर अटक करण्याचा आदेश असतो. यातील आरोपीला काय असतो, कायदेशीर अटक करण्याचा आदेश. ज्या व्यक्तीने जर हवालतीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला, ज्या व्यक्तीला जी शिक्षा झाली होती तेवढीच जादाची शिक्षा न्यायालय त्याला करेल. आता हा जो 224 आहे ना, हा 224 खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये आरोपीला कायदेशीर अटक करण्याचा आदेश असतो आणि कायदेशीर अटक करण्याचा आदेश असताना, ओके, तो जर हवालतीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल, ठीक आहे, हवालतीतून प्रयत्न करत असेल पळून जाण्याचा, तर त्यामध्ये त्याला जी शिक्षा कायदा मोडली म्हणून जी झाली, त्याला जी शिक्षा, तो कायदा त्याने मोडलेला आहे ना, कायदा मोडला म्हणून त्याला जी शिक्षा झालेली आहे त्याच्यापेक्षा त्याला अतिरिक्त शिक्षा होईल. पण ती शिक्षा कशाची होईल, तो पळून जातोय म्हणूनची शिक्षा होईल. तेवढीच नाही होणार, तेवढीच जादाची शिक्षा. म्हणजे समजा त्याला 4 वर्षाची 5 वर्षाची शिक्षा झालेली आहे तर तो पळून गेला म्हणून आणखी 5 वर्षाची वाढेल असं नसतं. तर हा तेवढीच हा जो शब्द आहे ना तो नव्हता पाहिजे. पूरक म्हणू शकतो त्याला, वाढीव शिक्षा म्हणू शकता तुम्ही, त्याला वाढीव म्हणू शकता, वाढीव शिक्षा दिली जाईल पण तेवढीच वाढीव नाही दिली जाणार, तेवढीच जादाची नाही दिली जाणार. आणि विशेष म्हणजे हे जे कलम आहे, हे कलम स्वतःची अटक
स्वतःची अटक होऊ न देणे किंवा स्वतःच्या अटकेला विरोध करणे, स्वतःची अटक ओके होऊ न देणे किंवा स्वतःच्या अटकेला विरोध करणे याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. ठीक आहे, तेवढीच जादाची शिक्षा न्यायालय त्याला करेल, तेवढीच नाही करेल. त्याच्यामुळे क विधान चुकीचं आहे. क काय आहे? क चुकीचं आहे. तुम्हाला काय सांगितलेले? सत्य विधाने ओळखा. काय सांगितले? सत्य विधाने ओळखा. तर सत्य विधाने अ आणि ब आहे. त्यामुळे 37चं उत्तर काय येईल? तर 37चं उत्तर येईल काय? तर अ आणि ब दोन. 38 भारतीय दंड संहिता 1860 मधील कोणत्या प्रकरणात नाणी व शासकीय मुद्रांक या संबंधीच्या अपराधांविषयीची तरतुदी केलेल्या आहेत? तर नाणी आणि शासकीय मुद्रांक या बाबतीतले जे तरतुदी दिलेल्या आहेत ती दिलेली आहेत 3. ओके, म्हणजेच कशात? तर स्पष्टीकरण क्रमांक 12. ठीक आहे, काय दिलेले? 12. नाणी व शासकीय मुद्रांक हे 12 मध्ये दिलेले, प्रकरण 12. 11 मध्ये काय दिलेले? तर 11 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, 11 मध्येचा पॉइंट काय दिलेला आहे? तर खोटा पुरावा किंवा खोटी ओके खोटा पुरावा आणि सार्वजनिक न्यायालयाच्या विरोधात अपराधाविषयीची तरतूद दिलेली आहे. 14 मध्ये दिलेलं आहे सार्वजनिक आरोग्य सार्वजनिक जो आरोग्याचा भाग आहे हा सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षितता अपराधांविषयी. आणि 15 मध्ये जे दिलेलं आहे ते धर्मासंबंधीच्या अपराधाविषयी. ठीक आहे, तर हे पॉइंट्स लक्षात ठेवा. प्रश्न 39 भारतीय दंड संहितेच्या कलम 279 चे योग्य घटक ओळखा. आता इथे तुम्हाला घटक ओळखायचे. ठीक आहे, काय ओळखायचे? घटक. 279 मध्ये काय दिलेलं आहे? तर या कलमाद्वारे किंवा या कलमाप्रमाणे प्रत्यक्ष दुखापत होत नाही तर केवळ तसा संभव अगर शक्यता असणं गरजेचं असतं. ठीक आहे, बेदरकारपणे वाहन चालवण्यासंदर्भात काही ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि लक्षात घ्या, दुखापत होत नसते या ठिकाणी, तर केवळ कसा असतो? काय असतो? तो संबंध असतो. ठीक आहे, काय असतो? संबंध असतो. या कलमाप्रमाणे साधी दुखापत झाली तर अपराध होतो. लक्षात घ्या, साधी दुखापत झाली तर अपराध होतो. ओके, लक्षात, साधी दुखापत झाली तर अपराध होतो. ह्या गोष्टी ठीक आहे, साधी दुखापत झाली तर अपराध होतो. तर दुखापत होईल अशी तरतूद आहे का? ठीक आहे, दुखापत होईल तर अशा संदर्भातल्या तरतूद आहेत का? ठीक आहे, तर नाही. दुखापत होईल एवढं सांगितलेलं आहे. साधी दुखापत वगैरे वगैरे असल्या काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या नाहीत. ठीक आहे, साधी दुखापत झाली तर मग कलम 300 काय लागते? 37. ठीक आहे, लक्षात घ्या, साधी दुखापत साधी दुखापत 337. ठीक आहे, आणि जर मोठी दुखापत झाली थ्री 38. तर साधी दुखापतीच्या ज्या तरतुदी आहेत या कलमाच्या अंतर्गत ही चुकीची आहे, त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. या कलमाप्रमाणे आरोपी कोणतेही वाहन हाकतो व त्याची कृती बेदरकारपणाची हायगयची असते ही तरतूद मात्र खरी आहे. दुखापत होईल असे संभव आहे. ओके, असा संभव आहे अगर शक्यता असते, फक्त दुखापत होतेच अशी नाही. साधी दुखापत आणि मोठी दुखापती संदर्भातल्या बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत. आणि साधी दुखापतीच्या तरतुदी आर्टिकल 337 मध्ये, मोठ्या दुखापतीची तरतूद आर्टिकल 338 मध्ये आहे. आणि या कलमाप्रमाणे आरोपी कोणतेही वाहन चालू शकतो आणि तो बेदरकारपणे चालतो अशी शक्यता असते. मग अशा वेळेस ओके, याचे उत्तर काय येईल? तर ही अ आणि क बरोबर आहे. योग्य घटक तुम्हाला ओळखायचे तर ह्याचं अ आणि क आहे. म्हणजे 39चं उत्तर आहे 3. त्यानंतर 40 भारतीय दंड संहितेच्या कलम
293 द्वारे जो कोणी अश्लील वस्तू टिंबटिंब वर्ष वयाखालील कोणत्याही व्यक्तीला विकेल, भाड्याने देईल, तो अपराधी मानला जाईल. ठीक आहे. तर ह्या रिकाम्या जागी असलेला जो शब्द आहे तो आहे किती? तर 40चं उत्तर आहे 20. ना 16 ना 18 ना 21, तर किती आहे? 20. ठीक आहे. तर 293 ही जी तरतूद आहे, ठीक आहे, 293ची ह्या ज्या तरतुदी आहेत ह्या 12 सप्टेंबर 1923 पासून आपल्या भारतामध्ये 20 वर्ष सेट करण्यात आलेले आहे. कधीपासून? 12 सप्टेंबर 1923 पासून हे 20 वर्षाची अट या ठिकाणी सेट करून ठेवलेली आहे. ठीक आहे. याच्या मागची एक तरतूद सांगायची राहिली, तर जर अशा काही तरतुदी झाल्या 279च्या हिशोबानं तर 3 महिने कारावास, 100 रुपये दंड किंवा दोन्ही ही शिक्षा या ठिकाणी आहे. ठीक आहे. हे पॉईंट लक्षात ठेवा. जर ह्या पद्धतीचे जर गुन्हे झाले, या पद्धतीने जर गुन्हे केले गेले अशा पद्धतीचे अश्लील वस्तू संदर्भात, जर फर्स्ट गुन्हा झाला, जर पहिला गुन्हा झाला तर 3 वर्षापर्यंतचा कारावास प्लस 2000 रुपये दंड. 3 वर्ष प्लस 2000 रुपये दंड. ठीक आहे. आणि जर सेकंड गुन्हा झाला असाच, जर असाच सेकंड गुन्हा झाला तर 7 वर्षापर्यंत, ओके, 7 वर्षापर्यंत प्लस 5000 रुपये दंड. अशा तरतुदी आर्टिकल 293 दरम्यान आहे. परत तुम्हाला एक यादी दिलेली, यामध्ये प्रकरण आणि शीर्षक यादी दिलेली आणि ह्याचं सोपं आहे. आता याच्यामध्ये खूप जास्त एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, कारण की हे एकदम क्लिअर तुम्हाला दिलेलंच आहे. त्याचं उत्तर आहे 4. ठीक आहे. खोटा पुरावा देणे, नाणी या संदर्भात आणि धर्मासंबंधीच्या सगळ्या गोष्टी. 42 वर येऊ. भारतीय दंड संहितेच्या कलम 1860 कलम 14 प्रमाणे शासनाचा सेवक म्हणजे कोण? तर शासनाचा सेवक म्हणजे शासनाने नियुक्त केलेला सेवक, शासनाच्या अधिकारान्वये भारतात सेवेत असलेला सरकारी नोकर, केंद्र किंवा राज्य सरकारने कामावर ठेवलेला कोणताही सेवक. ठीक आहे. ह्याचं पण एकदम सोपा साधा सिंपल उत्तर आहे, सरकारी नोकर म्हणून नेमणूक असलेला जो व्यक्ती आहे तो. त्याच्यामुळे 42चं उत्तर किती येणार आहे? ते 42चं उत्तर 4. एकदम साधं सिंपल क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये मला नाही वाटत की खूप जास्त एक्सप्लेन करायची गरज आहे या ठिकाणी. एकदम सरळ सरळ क्वेश्चन्स आणि सरळ सरळ उत्तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे. शासनाचा सेवक. आता पुढचा जो क्वेश्चन आहे ना 43 तो बघू. कलम 23 नुसार मालमत्तेवर कायदेशीर अधिकार नसताना बेकायदेशीर मार्गाने झालेला मालमत्तेविषयक लाभ जेव्हा एखादी व्यक्ती गैरपणे ठेवून घेतो किंवा कोणी काहीतरी संपादन करते तेव्हा ती व्यक्ती काय करते? ठेवून घेतोय तो. लक्षात घ्या. तो काय करतोय? ठेवून घेतोय. जेव्हा तो ठेवून घेतोय तेव्हा तो काय करतो? ठीक आहे. तो काय करतो? तो ज्यावेळेस ठेवून घेतो त्यावेळेस तो गैरलाभ करतो. ठीक आहे. कारण की तिथं त्याला अधिकार नसताना त्याने ठेवून घेतलेलं आहे. बेकायदेशीर मार्गाने घेतलाय ना, म्हणजेच कायदेशीर मार्गाने न घेतलेला आहे, म्हणजेच थोडक्यात अधिकार नसताना. एखादा व्यक्ती अधिकार नसताना एखादी वस्तू ठेवून घेतो. अधिकार नसताना एखादी वस्तू जेव्हा तो ठेवून घेतो त्याला म्हणतात गैरलाभ. ठीक आहे. आणि एखाद्या वस्तूचा अधिकार आहे, अधिकार असताना त्याला त्याची वस्तू मिळवण्याचा अधिकार असताना त्याला वंचित ठेवलं जातं. वंचित ठेवले जाते. वंचित ठेवले जाते त्याला म्हणलं जातं गैरहानी. त्याला काय म्हणतात? गैरहानी. सेम कलम आहे. ओके. आर्टिकल 23 सेम कलम आहे, पण त्याला थोड्याशा तरतुदी वेगवेगळ्या आहेत. अप्रामाणिकपणाच्या तरतुदी आहेत 24 मध्ये. आर्टिकल 24 मध्ये अप्रामाणिकपणा दिलाय. तर कपटीपणाच्या तरतुदी आर्टिकल 25च्या ह्याच्यात आहे. आर्टिकल 25च्या भागात कपटीपणाच्या तरतुदी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर कलम 44. भारतीय दंड संहितेच्या कलम 21 अंतर्गत खालील कोण लोकसेवक मध्ये समाविष्ट होतात? लोकसेवकामध्ये कोण समाविष्ट होतात ह्याचा आपण 21 मधला भाग जरा डिटेलमध्ये समजू. तिथे भरपूर सारे 11-12 लोकसेवक आहेत. त्यापैकी
या ठिकाणी फक्त एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी हे येतात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इंजिनियर. आता मला सांगा IT इंजिनियरचं इथं काय काम आहे बरं लोकसेवकांमध्ये? तो बिचारा तिथं IIT त्यांनी केलेला आहे, IIT नंतर IIM केला असेल आणि त्यानंतर त्याने IT BTचा सगळा सेक्शन करून तो मस्तपैकी खाजगी नोकरी मिळवत असेल IT सेक्टरमध्ये. तर खाजगी नोकरी मिळवणारा व्यक्ती हा लोकसेवकमध्ये समाविष्ट कसं काय होईल? त्याच्यामुळे इथं कुठेतरी मनात पाल चुकते आपल्या. आणि ब मध्ये वेगळा पॅटर्न येतो, ब इथं कन्सिडर करायचा नाही. विद्यापीठाचे कुलगुरू भले त्यांची अपॉइंटमेंट झाली पण तरी पण ते लोकसेवक आहेत. मतदार यादीची निवडणुकी संदर्भात कामे करणारा अधिकारी हे आहेत. म्हणजे अ आहे, क आहे आणि ड आहे. अ क ड म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे. ठीक आहे, 44 ऑप्शन नंबर काय तर 3 आहे. जेव्हा एखादे कृत्य प्रामाणिकपणे योग्य काळजी घेऊन, लक्षात घ्या, योग्य काळजी घेऊन केलेले असते, हे कृत्य कायदेशीर मार्गाने व नियमांच्या अधीन राहून केले जाते. कायदेशीर मार्गाने आणि नियमांच्या अधीन राहून जेव्हा केले जाते, ठीक आहे, कायदेशीर मार्गाने आणि नियमांच्या अधीन राहून जेव्हा केले जाते त्याला कोणते कृत्य म्हणतात? ठीक आहे, त्याला कोणते कृत्य म्हणतात? त्याला कोणते कृत्य म्हणतात? ठीक आहे, तर मी तुम्हाला ऑप्शन मध्ये, ठीक आहे, सद्भावपूर्वक केलेली आणि प्रामाणिकपणे केलेली असे 2 सेक्शन मी कव्हर करून दिलेले. ठीक आहे, तर याचं उत्तर काय मी काय दिलेलं आहे तुम्हाला 4 दिलेले. परंतु काही पोरांनी मला प्रश्न विचारले होते की सर सद्भावपूर्वक केलेले जे कृत्य आहे ते 81च्या हिशोबाने दिलेले आहे. सद्भावपूर्वक केलेल्या कृत्यामध्ये, ओके, सद्भावपूर्वक केलेल्या कृत्यामध्ये कायदेशीर मार्गाने व नियमांच्या अधीन राहून केलेलं असतं का? तर नाही. सद्भावपूर्वक केलेलं जे कृत्य असतं ते नियमांच्या अधीन राहून केलं जातं. तर सद्भावपूर्वक कृत्य हे नकळत घडत असतं, नियमांच्या अधीन राहून केलं जात नसतं. त्याच्यामुळे ब येणार नाही. मला काय मी आन्सर की मध्ये तुम्हाला 4 दिलंय, पण काही पोरांना तर डाऊट आला होता 45च्या बाबतीत आणि तो डाऊट क्लिअर करत असताना त्यांनी खूप छान पद्धतीने डाऊट क्लिअर केला. सद्भावपूर्वक कृत्य जे असतं ते नियमांच्या अधीन नाही केलं जात. भले ते प्रामाणिक असेल, योग्य काळजी घेतलेलं असेल, पण ते सद्भावपूर्वक पद्धतीने नियमांच्या अधीन राहून आणि कायदेशीर मार्गाने केलं जात नसतं. कायदेशीर आणि नियमांच्या अधीन राहून जे काम केलं जातं ते फक्त आणि फक्त प्रामाणिक असतं. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर फक्त क येईल. ओके, ह्याचं उत्तर काय येईल? क येईल. आणि म्हणूनच हे एक उत्तर चेंज करून घ्यावं. ठीक आहे, एक उत्तर चेंज करून घ्यावं. भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 75 अन्वय, ठीक आहे, कलम 75 अन्वय कलम 379 नुसार अपराधी दोषी असतील तर वाढीव शिक्षा दिली जाते. हे कलम 379 कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे? ठीक आहे, कोणत्या प्रकरणाशी संबंधित आहे? तर हे प्रकरण आहे 17. हे प्रकरण कशाचे? 17 आहे मालमत्ता संदर्भातले. ठीक आहे, 17 आहे मालमत्ता संदर्भात. 16 आहे, ओके, 16 आहे मानवी शरीराला बाधा. हे आहे मालमत्ता, हे आहे मानवी शरीर, मानवी शरीराला बाधा. 15 धर्मासंदर्भातलं, धर्मासंदर्भातलं. आणि 18 ओके दस्तऐवज व स्वामित्व चिन्ह. दस्तऐवज व स्वामित्व चिन्ह या तरतुदी लक्षात ठेवा. याचा आन्सर आहे 2 मालमत्ता संदर्भात. ठीक आहे, तर 379 नुसार अपराधी दोषी असतील तर वाढीव शिक्षा दिली जाते मालमत्तेच्या रिलेटेड असलेली. कधी कधी असे क्वेश्चन्स फिरून पण येतात. भारतीय दंड संहितेच्या 1860 कलम टिंबटिंबनुसार टिंबटिंब वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य गुन्हा होत नाही. उपरोक्त रिकाम्या जागा दिलेल्या पर्यायातून अनुक्रमे ओळखा. तर यानुसार, ओके, यानुसार उत्तर किती दिलेलं आहे? तर उत्तर दिलेलं आहे, ठीक आहे, किती असतं याचं? कलम 82 आणि किती वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य? ठीक आहे, तर या ठिकाणी किती वयाचं वर्षाचं सेटअप केलेलं आहे? हा, तर 4 म्हणजेच 82 7 वर्ष. 7 वर्ष पेक्षा कमी वयाचा जो मुलगा असतो, 7 वर्षापेक्षा जो कमी वयाचा मुलगा असतो तो काय असतो?
अक्षम असतो म्हणजे त्याला काहीच माहिती नसतं. ओके, पण एवढं मात्र लक्षात ठेवा की या कलमानुसार वयाचा दाखला मात्र गरजेचा असतो. वयाचा दाखला काय असतो, तो गरजेचा असतो. हा काय असतो, अक्षम असतो, आणि वयाचा दाखला त्या ठिकाणी काय असतो, तर गरजेचा असतो. या तरतुदी लक्षात ठेवा. 47 भारतीय दंड संहिता 1860 नुसार मनोविकल व्यक्तीमध्ये कोण येत नाही. ठीक आहे, 48 नुसार मनोविकल व्यक्तीमध्ये कोण येत नाही या संदर्भातलं कलम आहे आर्टिकल 84. आर्टिकल 84 कोण येत नाही. तर आजारपणामुळे मानसिक रोगी येतात का, तर येतात. आजारपणामुळे झालेले मानसिक रोगी, जन्मता वेडे असलेले तर येतात. नशा चढवल्यामुळे निर्णय घेण्यास असमर्थ व्यक्ती येत नाहीत. त्याने नशा चढवलेली आहे ना पोरांनो, त्यांनी काय केलेली, नशा चढवलेली आहे. त्याची नशा उतरली की तो नॉर्मल, त्याची उतरली की तो नॉर्मल होणार, आणि त्यांनी परत चढवली की तो स्वर्गातच जाणार डायरेक्ट. अधूनमधून वेडाचे झटके येतात अशी व्यक्ती ती पण मनोविकलतेमध्ये येते. याच्या व्यतिरिक्त आणखी कोणतं आहे, तर मद्यपानामुळे मानसिक विकलांग झालेली. अति जास्त मद्यपान केलं, मद्यपानामुळे मानसिक विकलांग, मद्यपानामुळे मानसिक विकलांग झालेली ही व्यक्ती मात्र काय येते, यामध्ये येते. ठीक आहे. लक्षात. चलो, तर हे बेसिक गोष्टी करा. 49 जी व्यक्ती स्वतःहून अगर मारहाणीच्या धमकीमुळे दरोडेखोरांच्या टोळीत त्यांचे खरे स्वरूप माहीत असताना सामील होते. लक्षात घ्या, आता इथं महत्वाचा मुद्दा काय, दरोडेखोरांच्या टोळीत त्यांचे खरे स्वरूप माहीत असताना सुद्धा काय होते, सामील होते. खरे स्वरूप माहीत असताना सामील होते. तर भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 94 नुसार त्या व्यक्तीने किंवा त्या व्यक्तीद्वारे गुन्हा घडला नाही, गुन्हा घडला, गुन्हा केला पण शिक्षा होणार नाही, गुन्हा केला फक्त द्रव्यदंड होईल. काय होईल, तर 49चं उत्तर या ठिकाणी काय येईल, तर 2. त्याने गुन्हा केलेला आहे, गुन्हा घडलेला आहे, कारण की दरोडेखोरांच्या टोळीत त्यांचे स्वरूप, खरे स्वरूप माहीत असताना तो सामील झालेला आहे. हा, जर लगेच त्याला त्याच्या जीवाचा धोका असाल किंवा जीव घेऊ अशी जर धमकी दिली असेल, जीव घेऊ ही जर धमकी दिली असेल, आणि जीव घेऊ ह्या धमकीच्या अंतर्गत अचानकपणे त्याच्याकडनं एखादं कृत्य करून घेतलं असेल, तर त्याने गुन्हा नाही केला. पण त्याला हे माहिती आहे की दरोडेखोरांची टोळी आणि मी या दरोडेखोरांच्या टोळी बरोबर गेलो तर मी पण तेवढाच गुन्हेगार होईल, हे माहिती असून सुद्धा तो दरोडेखोरांच्या टोळीमध्ये तिथं गेला. जीवाची भीती त्याला तशी नव्हती तरी पण तो तिथं स्वमर्जीने गेला तर तो दोषी आहे. पण जीवाची भीती असताना जर त्याने ते कृत्य केलं असतं तर ते दोषी नसतं. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर येईल 2. आणि शेवटचा प्रश्न, अ हा ब यास क चा खून करण्यास चिथावणी देतो. अ हा काय करतो, ब ला सांगतो की तू क ला मार. हा चिथावणी देतोय अ, ब त्या चिथावणीप्रमाणे क ला ओके भोसकतो, पण पुढे क ची जखम बरी होते. तर या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी अ ला शिक्षा होईल. ओके, अ ला कोणती शिक्षा होणार नाही, अ ला ब एवढी शिक्षा होईल. तर नक्की याचं उत्तर काय, तर याचं उत्तर आहे 2. अ ला शिक्षा होईल कारण की तो चिथावणीखोर आहे, तो चिथावणीखोर आहे, त्याने चिथावणी दिली होती, बरोबर. आणि ब ला शिक्षा यासाठी होईल कारण की त्या चिथावणीचा परिणाम ब वरती झाला आणि त्याने खुनाचा प्रयत्न केला किंवा मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अ ला पण शिक्षा होईल आणि ब ला पण शिक्षा होईल. आणि ब ला जेवढी शिक्षा होईल तेवढीच अ ला सुद्धा होईल, दोघांना सेम शिक्षा होईल. चिथावणी देणाराही तेवढाच दोषी असतो, चिथावणी देणारा सुद्धा काय असतो, तेवढाच दोषी असतो. या संदर्भातलं कलम
या संदर्भातलं जे कलम आहे ते 108 आहे, तर थोडंसं नीट रीड करून घ्या. 108 संदर्भातल्या गोष्टी ओके वाचून पद्धतशीर समजून घ्या. तर आता याच्या पुढचा जो मायनर ऍक्टचे जे सेक्शन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. तर आता जे सेक्शन्स गरजेचे आहेत ते तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. अपेक्षा करतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. धन्यवाद. जर लेक्चर्स जे हे रेकॉर्डिंग सेक्शन्स आहेत तर रेकॉर्डिंग सेक्शन्स नंतर तुम्ही आरामशीर वाचून घ्या, बाकीचे सेक्शन्स पण कव्हर करून घ्या. ओके, प्रत्येक टेस्टचे 7 सेक्शन्स तुम्हाला मी रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी द्यायचा प्रयत्न नक्की करेल. धन्यवाद. थँक्यू सो मच.